बाबांचा आणि आईंचा विषय जेव्हा निघतो तेव्हा आम्ही तर त्या पिढीतले नाही, त्यामुळे आम्ही पुस्तकातनं बातम्यांमधून त्यांच्याविषयी वाचत असतो. त्यांच्याविषयी इतकं भरभरून लिहिलं आहे लोकांनी, त्या सकारात्मक बाजूविषयी, त्यांच्या स्वभावाविषयी. ते लोकांना इतकी भरभरून मदत करायचे, खूप लोक त्यांच्याकडे यायचे. आणि जेव्हा ते जनमानसात यायचे तेव्हा त्यांचा एक ऑरा होता. आपण जे आता हल्ली म्हणतो ना की स्टारडम, किंवा ते मला असं वाटतं की मुलगा म्हणून तुमच्या शिवाय ते दुसरं कोणीच चांगलं सांगू शकत नाही की स्टारडम आईबाबांचा काय होता किंवा त्यांचा स्वभाव काय होता. आई घरातली स्त्री, द वुमन नेक्स्ट डोअर होती. बाबांचं वलय म्हणजे हे आत्ता जे म्हणतात ना, आणि आपण नंतर ऐकलेलंही आहे की काही स्टार्स रस्त्यावर उतरल्यानंतर गाड्या ब्लॉक झाल्या वगैरे वगैरे. फॅन्टॅस्टिक. मी हे पाहिलेलं आहे 1968मध्ये, 70-72मध्ये. आमच्या दिवाळीला, आमच्या सणाच्या वेळेला आम्ही रानडे रोडवर आई नेहमी खरेदी करायला जायची आणि मी असायचो तिच्याबरोबर. ते सगळीकडे मग ते तिला, आणि तिकडचे सगळे भाजीवाले, वाणी, सगळे तिच्या ओळखीचे, आणि तिकडे सगळं धमाल. बाबा कधीच नसायचं. सगळी रोषणाई झाली होती. मला हा दिवस अजूनही आठवतोय. आणि दिवाळीच्या आधीचे दिवस होते. ते सगळं आई खरेदी करते. मोबाईल्स तर ऑफकोर्स नव्हतेच, काहीच नव्हतं. आणि कुठे असणार आहे ते माहिती होतं त्यावेळेला. अराउंड रात्रीचे 8 वाजले असतील, 7:30-8. मी खेळत होतो तिकडे. म्हणजे माझे ते तांदूळ इथून घाला, त्याच्यात गहू टाकला, असं काहीतरी मूर्खपणा चाललेलं असायचं. आणि बाबा आले गाडीतून, आणि बाबा गाडीतून खाली उतरले. मी कुठेही अतिशयोक्ती करत नाहीये. रानडे रोड ब्लॉक झाला. पोलिसांना यावं लागलं टू गेट अस आउट. म्हणजे मी घाबरून गेलो होतो. मी ते वलय तेव्हाच खरं पाहिलं. म्हणजे ते उतरले गाडीतून आणि ते आईकडे आले, आणि द एंटायर रानडे रोड वॉज ब्लॉक, जॅम पॅक्ड. एवढा वलय होतं बाबांचं. त्यांच्याबरोबर मी नाटकांच्या दौऱ्यानं जायचो. एकदा नागपूरला गेलेलो आम्ही ट्रेननी. ज्या कुपेमध्ये आम्ही होतो, तेव्हा AC ट्रेन्स तर नव्हत्याच, ज्या कुपेमध्ये आम्ही होतो, तुला काय सांगू, मी दादर सोडल्यापासून किंवा VT सोडल्यापासून मला आठवत नाही, ज्या स्टेशनला गाडी थांबली, कारण नाव लिहिलेलं असायचं आणि आधीच कळलेलं असायचं रमेशदेव सिंहदेव बाहेरून, आणि खिडक्या सगळ्या स्टेशन आला की बंद करायला लागायच्या. धाड लोकांचा इतका जल्लोष असायचा बाहेर. सो मला नंतर भीती वाटायला लागली होती त्या वलयाची. मला या चित्रपटसृष्टीमध्ये यायचं नव्हतं केवळ ह्यासाठी की मी म्हणजे ते जे मी पाहिलं आहे त्याची मला कुठेतरी भीती वाटायची. आणि नंतर जेव्हा अर्धांगीचं प्रीमियर झालं माझं, तेव्हा विजय टॉकीजमध्ये प्रीमियर झाला आणि असाच जल्लोष झाला. तेव्हा माझी बायको, म्हणजे तेव्हा लग्न नव्हतं झालं, पण शी वॉज विथ मी. आणि तिचे जे हाल झाले, आणि ती ऑफकोर्स शी कम्स फ्रॉम अ एज्युकेशनल बॅकग्राऊंड. सो हे पाहिलं आहे, आणि ते वलय अचाट होतं.